पुण्यामध्ये पत्नीनंच प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केल्याची माहिती मिळते। पुण्यातील लोणी काळभोर परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। आपल्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असलेल्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची डोक्यामध्ये फावडा घालून हत्या केली। अवघ्या 3 तासात पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे। आपण पुण्यामधली बातमी पाहतोय। पत्नीनेच प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीची हत्या केलेली आहे। पुण्यातील लोणी काळभोर परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। आपल्या अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असलेल्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची डोक्यात फावडा घालत हत्या केली आहे। मयताची पत्नी शोभा रवींद्र काळभोर वय 42 वर्ष आणि तिचा प्रियकर गोरख त्रिंबक काळभोर 41 वर्ष या दोघांना आज रोजी अटक करण्यात आली आहे। माहिती घेतली असता त्यांचे बऱ्याच दिवसापासून अनैतिक संबंध होते आणि आपल्या अनैतिक संबंधामध्ये नवऱ्याचा अडसर येत असल्याने दोघांनी आपसात संगनमत करून अनैतिक संबंधास बाधा निर्माण करत असल्याने 1:30-2च्या सुमारास खोऱ्याचा दांडा मारून त्यांची हत्या केली।